दोन जीवांचं प्रेम. आह. आयुष अवनी. ओके. आयुनी पार्ट आहे 462. हम्म पार्ट 461 मध्ये बघितलं होतं आपण. आयुष आधी मस्करी करतो अवनीची की नाही जाऊ आपण तिकडे बोलून. आणि मग काही वेळाने मस्करी होती सांगून असं मस्त दोघे मस्ती करत रोमॅन्स करत सर्व करून घेतात. आणि मग असंच बोलत असताना आयुष विचारतो कितीला जायचं आहे. सह आता पुढे बघू. कितीला जायचं आहे. अवनी बोलते 12 पर्यंत निघू आपण. आणि हो, उद्याची सुट्टीच टाक. आणि असं पण तू घरून निवांत काम करू शकतो बिकॉज डिस्टर्ब करायला कोणीही नसतात तिथे. सो डोंट वरी. सो मग आयुष अवनी मस्त झोपी जातात. आणि मग सकाळी 7 वाजता अवनी उठते आणि मस्त फ्रेश होते आणि 8 वाजता रूममध्ये येते आयुषला उठवायला. तर आयु मस्त आपल्या पप्पावर पाय टाकून निवांत झोपलेली असते. तर हे बघताच अवनी बोलायला लागते की बाप रे, तुमच्या दोघांची झोपायची ही घाणेरडी पद्धत. चला चला उठा उठा, दोघेही उठा पटापट. दोघांनाही जाग येते. तर तसंच परत झोपत बोलतात की प्लीज नको आताच, परत झोपू दे ग. तर अवनी बोलते आयुषला की प्लीज चल ना, उठ ना, आपल्याला मग जायचं पण आहे ना मम्माकडे. तर आयुष उठतच बोलतो की नाही ग, नको जाऊया आज आपण. अवनी बोलते बस झाली तुझी मस्करी कालपासून, आता परत तसं ट्राय पण नको करू. नाहीतर असं देईल ना एक जोरात, तर मस्करी करायचंच विसरून जाणार तू. आयुष शांतच असतो आणि मग फ्रेश व्हायला जातो आणि फ्रेश होऊन मस्त येतो रूममध्ये बसतो. तर आयु झोपलेली असते. तर आयूला बोलतो की ओ ग माझी क्युटी, चला उठा ना आता. तरी पण आयूने मस्त झोपूनच असतं. तर आयुष बोलतो अवनीला की आता उठणार नाहीये वाटतं. सो चल मी हॉलमध्ये बसतो, तू चहा कर माझ्यासाठी. आयुष जातो हॉलमध्ये बसतो आणि अवनी किचनमध्ये जाते. आणि तेव्हा येतो आयुषला आयुषीचा कॉल बॉसचा. तर आयुषी बोलते की आज माझी इमर्जन्सी मीटिंग आहे. सो 2 आवर्ससाठी ऑफिसला येऊन बस. तर आयुष लगेच नकार देत बोलतो, पण आयुषी ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते आणि तसंच कॉल कट करून देते. अय्यो. आयुष तसंच किचनमध्ये जातो आणि सांगतो अवनीला. तर अवनीला खूप जास्त राग येतो. तर तसंच चिडून असते आणि मग आयुष स्वतःच चहा घेतो आणि अवनीला किचनमध्ये बस बोलतो एका ठिकाणी. आणि छान समजावून सांगत बोलायला लागतो की बेबी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. कधीतरी इमर्जन्सी येत असते. आज आपण लवकर जाणार होतो तर थोडा उशीर होईल. त्या एवढाच फरक आहे. बाकी काही नाही. ती तिचं काम करताय सो करू दे. तिला काहीतरी र्यूड बोलून आर्ग्यू करून अर्थ नाही ना बेबी. तिच्यावर पण वरून तसंच प्रेशर असेल ना. अवनी यावर शांत होऊन ठीक आहे बोलते आणि मग आयुष रेडी होत असतो फॉर ऑफिस. तर रेडी होऊन हॉलमध्ये बसतो. तर तेव्हाच आयुनी उठून येते आणि बोलते की पप्पा कुठे निघाले. तर आयुष बोलतो ऑफिसला जात आहे, येतो 2 तासात हा बेबी. तर आयुनी बोलते की बट पप्पा सुट्टी होती ना तुम्हाला तर. मग आयुष बोलतो हा बेबी, पण ते एक महत्वाचं काम आलं जे माझ्याशिवाय होत नाही, सो म्हणून जावं लागत आहे. चला बाय करा, किसी करा. तर आयुने लगेच किसी करून हक करून बाय बोलते आणि मग आयुष जातो ऑफिसला. तर ऑफिसला गेल्यानंतर आयुषी जेव्हा बघते तर स्माईल करते. बट आयुष रागात बघतो आणि आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो. आयुषी मेसेज करते की तुला सुट्टीच्या दिवशी असं बोलावून घ्यावं लागलं त्यासाठी समजून घे. मला पण इतकं प्रेशर आहे वरून, ज्यामुळे मी आज स्वतःची पण सुट्टी ॲडजस्ट नाही करू शकत. सो म्हणून तुला बोलवावं लागलं. कळलं तुला आयुष? हां. तर आयुष सीन करून सोडतो मेसेज आणि मग आयुषी कॉल करते. तर आयुष रिसीव्ह करतो. तर आयुषी विचारते की इतका मूड ऑफ तुझा आहे तर जमेल ना काम, की कामात काही चुका होतील. तर आयुष बोलतो की काम करतो मी बरोबर, सो तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. तर आयुषी कॅबिनमध्ये बोलवते आयुषला. मग आयुष जातो, बसतो तिथे. तर आयुषी फक्त बघत असते आणि मग आयुष बोलतो की काय झालं. तर आयुषी बोलते काही नाही झालं, आज भरपूर काम आहे सो थोडं ॲडजस्ट कर आणि प्लीज मी मीटिंगमध्ये असताना इकडे तू थोडं सांभाळून घेशील. कळलं का? हां हां, कळलं. मग आयुष हो बोलतो आणि मग आयुष ही मीटिंगला जायला निघते. आणि आयुष बसतो आपलं काम करत. तर काही वेळाने अवनीचा कॉल येतो. तर अवनी बोलते की किती वेळ आहे तुला पुन्हा. तर आयुष बोलतो बराच वेळ आहे ग अजून. तर अवनी रागात बोलते की तू कर तुझंच काम, आता नाही जाऊ आपण मम्माकडे, ओके. आणि यासाठी तू माझी समजूत काढायची नाही. आयुष काही बोलायच्या आधीच अवनी कॉल कट करते आणि रडत असते. तर आयुष लगेच कॉल बॅक करतो. तर अवनी रिसीव्ह करून शांतच असते. मग आयुष बोलतो
केव्हापासून तू असं अर्धवट बोलून कॉल कट करायला शिकली का? काय चाललंय तुझं हे सर्व? आणि रडत काय आहेस आत्ता? काम असेल तर करावं लागतं, मग तू थोडं समजून का नाही घेत आहे? हां? तर अवनी रडतच बोलते. हो ना, समजून घेते मीच. मीच प्रत्येक गोष्टी सर्व समजून पण घेते आणि शांत पण बसते. मला कधी कुठे काही बोलायची परवानगीच नाहीये. हे कळून चुकलंय मला. आणि जरी कधी कुठे काही बोलली तर त्याला काही किंमतच नाही हेही कळलंय. आयुष बोलतो, यार प्लीज अवनी असं रडू नको ना. खरंच खूप काम होतं ग. इव्हन त्या बॉसला स्वतःला पण सुट्टी पॉसिबल नाही झाली. मग आता तूच विचार कर. हां, करेक्ट. अवनी काहीही न बोलता शांतच असते आणि मग आयुष नंतर बोलतो असं सांगून कॉल कट करतो आणि आपलं काम करत बसतो. आणि इकडे अवनी खूप सॅड सॅड बसलेली असते रूममध्येच. आणि मग 1 तासाने आयुष येते आणि आयुषला बोलते की माझी एक मीटिंग कॅन्सल झाली आहे, सो तू जाऊ शकतो घरी. तर हे ऐकताच आयुष खूप हॅप्पी होतो आणि तसंच घरी जायला निघतो. सो मग दुपारी 3 वाजता घरी येतो आयुष. डोअर नॉक करतो तर अवनी मस्त झोपलेली असते विथ आयुनी. तर आयुषची मम्मा डोअर ओपन करतात, पाणी वगैरे देतात आयुषला. आणि मग आयुष विचारतो की अवनी कुठे आहे? तर ते सांगतात की झोपली आहे. सो मग आयुष विचारतो की तू का नाही झोपली? तर ते बोलतात की झाली माझी झोप. मग ते विचारतात की चहा ठेवू का तुझ्यासाठी? तर आयुष बोलतो की नाही, नको, तू कर आराम. अवनीला उठवतो आता बिकॉज आईकडे जायचं आहे ना आम्हाला. सो मग तसंच रेडी हो आम्ही. मग अवनी करेल सर्वांसाठी चहा. हां, करेक्ट. द क्यूट क्यूट सून. सो मग आयुषची मम्मा यावर ठीक आहे बोलून आपल्या रूममध्ये चालले जातात. आणि मग आयुष पण आपल्या रूममध्ये येतो आणि बघतो तर अवनी आयुनी मस्त क्यूटली झोपलेले असतात. तर आयुष चेंज करतो, फ्रेश होतो आणि हा, थोडाफार आवाज होतो याचा. तर त्यामुळे अवनीला जाग येते आणि मग अवनी उठते आणि आयुषला बघताच विचारते की तू केव्हा आला? तर आयुष बोलतो की तुम्ही दोघी जेव्हा खूप गाढ झोपेत होतात ना, तेव्हा. तर अवनी बोलते की घरी सगळे झोपलेले होते, सो डोअर कोणी ओपन केला? तर आयुष बोलतो की सगळे झोपलेले असतात पण एक आई कधीच झोपत नाही. तर तिला हे माहिती असेल की तिचा मुलगा ऑफिसवरून हाफ डे घेऊन घरी येणार आहे. अवनी बोलते, एक सेकंड, हा जर टॉन्ट असेल माझ्यासाठी तर आईंना विचार मी त्यांना याबद्दल काय बोलली होती. आयुष बोलतो, काय बोलली होती? सांग तूच. मी मम्माला जबरदस्ती आता रूममध्ये पाठवला आराम कर म्हणून. अवनी बोलते, आई विचारली की मम्माकडे जाणार होते तुम्ही तर काय झालं मग? मी बोलली की अर्जंट काम आलं होतं ऑफिसचं तर ते गेले आहेत ऑफिसला. सो दुपारून परत येणार आहे. मग जाऊ आम्ही. तर आई बोलली की ठीक आहे, मग मी हॉलमध्ये झोपते. आयुष आल्यावर जाते रूममध्ये झोपायला. तर मी बोलली त्यांना की तुम्ही प्लीज रूममध्ये जाऊन झोपा, मी इथेच आयूला झोपवते. तसंच आयूला झोपत होती तर ती झोपतच नव्हती. मग मी रूममध्ये झोपवून येते बोलली. तर तिच्यासोबत माझं केव्हा डोळा लागलं माझं मलाच नाही कळलं. सो ही गडबड झाली बघ. अच्छा. आयुष बोलतो, बरं ठीक आहे, चल तुझी झोप झाली असेल तर मस्त फ्रेश होऊन चहा कर, मग रेडी होऊन निघू आपण आईकडे जायला. अवनी खूप हॅप्पी होते हे ऐकून आणि तसंच उठून फ्रेश होते आणि किचनमध्ये जाते, चहा ठेवते. तर आयुषची मम्मा येतात. तर अवनी बोलते की आई तुम्ही बसा हॉलमध्ये, चहा झाला की देते मी. तर ते बोलतात की हो गो, पण माझा फोन कुठे ठेवला मी ते शोधत आहे. तर फ्रीजवर असतो फोन, तर लगेच अवनी देते त्यांना. आणि मग ते जाऊन बसतात हॉलमध्ये सोफ्यावर. तर काही वेळाने आयुनी उठते आणि रूममध्ये आयुष असतो फोन यूज करत. तर लगेच फोन बाजूला ठेवून आयुष मस्त आयुला लाड प्यार करतो, क्यूट क्यूट. आयुनी बोलते, पप्पा तुमचं ऑफिस तेव्हा झालं, तेव्हा तुम्ही आले. आयुष बोलतो, झाला बेबी, थोडा वेळ झाला मला येऊन. आणि तुझी अशी क्यूट क्यूट झोप झाली का? आयुनी बोलते, हो झाली ना. मम्मा तू ते आहे, मला किस्सी का नाही केली आणि कुठे गेली? आयुष बोलतो, किसी तर करूनच गेली का बेबी ती तुला, आणि मस्त हक सुद्धा. पण तू झोपेत असल्यामुळे तुला काही कळलं नसेल. हां. आयुनी यावर ओके ओके बोलून आयुषच्या स्टमकवर बसते आणि मस्त चेस्टवर डोकं ठेवून परत हक करून डोळे बंद करते. तर आयुष बोलतो की अले बापले, माझ्या क्युटीची झोप झालेली दिसत नाहीये. आयुनी बोलते, झाले ग पप्पा, पण अशाच झोपली आहे मी तर. सो मग अवनी येते चहा घेऊन स्वतःचा आणि आयुषचं. आणि बोलते की अय्यो, या क्युटीसाठी तर बनवलंच नाही मी काही, आता कसं करायचं? तर आयू बोलते की बॅड मॅनर्स. असं का विसरली मम्मा तुम्हाला? वेली बॅद ग मम्मा. अगं हो का ग मम्मा? अवनी बोलते, अगं नाही ग माझं बाळ, असं कसं विसरेन मी तुला?
माझं शहाणवाडसाठी सर्व काही आधीच करून ठेवते मी. छान फ्रेश होतो, घेऊन येते मी तुझं चहा विथ बिस्किट्स. सो मग अवनी किचनमध्ये जाते आणि आयुष मस्त आयुनीला फ्रेश करून मस्त रेडी करून बसवतो बेडवर. तर अवनी येते आणि इव्हनिंगच्या चहासोबत गप्पा चालू असतात. तर आयुष सांगतो की आयुष्याची एक मीटिंग कॅन्सल झाली म्हणून येता आलं, नाहीतर परत वेळ लागला असता. तर अवनी बोलते की ती काहीही असेल, पण पण तिला तुझ्याबद्दल थोडाफार का होईना काहीतरी वाटतच असेल फॉर शुअर. आयुष बोलतो हो मग वाटू दे ना, तू कधी सोडून गेली तर ती असेल मला बॅकअप म्हणून पाहिजे ना कोणीतरी. अवनी बोलते फालतू बोलू नको आयुष, मला चुकून पण असं काही कळलं ना तर तुझं बॅकअप वगैरे सर्व काढूनच ठेवते मी. आयुष बोलतो मस्करी होती ना पागल, इतकी काय लगेच सिरियस होत असते तू. अवनी बोलते जेव्हा मी असं काहीतरी बोलणार मग तेव्हा कळेल तुला असली फालतू मस्करी पण किती त्रास देते तर. हां करेक्ट. आयुष्यावर सॉरी बोलतो तर अवनी शांत होते आणि मग काही वेळाने अवनी पॅकिंग स्टार्ट करते आणि मस्त रेडी होतात तिघेही आणि निघतात जायला. सो सर्वात आधी नमस्कार करतात आयुषच्या मामा पप्पाला आणि मग आयुषचं मस्त लाडब्यार होतो आणि मग निघतात तिघेही कारने. आय हाय. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. हम्म. सो पार्ट 463 मध्ये बघू जाताना किती काय आणि कशावर बोलणं होतं आणि तिथे गेल्यानंतर कोण कोण आले असतील आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ बाबू.